चला आता आपण जो घेणार आहोत क्रियापदाचे पुढचे प्रकार घेणार आहोत, ज्यामध्ये आपण घेणार आहोत सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी सकर्मक आणि अकर्मक ह्या क्रियापदामध्ये गोंधळून जातात, कारण त्यांना मूळच माहीत राहत नाही की त्याला सॉल्व कसे करतात. चला बघूया. सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. बरं, आता सकर्मक क्रियापद म्हणजेच काय की ज्या वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता भासते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. आणि अकर्मक क्रियापदमध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता भासत नाही, विदाऊट कर्म म्हणजे कर्माशिवाय पण वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. चला व्याख्या लिहून घ्यायचं असं की वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता भासते. ठीक आहे, त्याला म्हणतात सकर्मक क्रियापद. इथं वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता भासत नाही. हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा. इथं कर्माची आवश्यकता भासते वाक्य पूर्ण होण्यासाठी, इथं भासत नाही. म्हणजे इथं कर्माशिवाय पण वाक्य पूर्ण करता येतो, इथं कर्माशिवाय वाक्य पूर्ण करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, राजाने शिपायाला मारले. राजाने शिपायाला मारले. आलं लक्षात? तर या वाक्यामध्ये मारणारा कोण? राजा. मारण्याची क्रिया कोणावर झाली? शिपायावर. आलं लक्षात? बघा आता एक वाक्यामध्ये कर्ता कर्म हे कसे शोधतात लक्षात ठेवायचं पहिले. ठीक आहे, वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म कसे शोधतात. सर्वात पहिले काय करायचं, क्रियापद घ्यायचं. इथं क्रियापद काय आहे? मारले. हा भूतकाळी क्रियापद आहे, बरोबर आहे. मग याचा मूळ रूप घ्यायचं मार आणि याला प्रत्यय लावायचं नारा, नारी, नारे. याच्यापैकी कुठलाही एक लावायचं. आलं लक्षात? पुरुष असला तर नारा, स्त्री असली तर नारी आणि अनेक वचन असले तर नारे. आणि त्याला प्रश्न विचारायचं कोण किंवा काय, हे प्रश्न विचारायचं. कोण किंवा काय. मग येणारा जो उत्तर असतो तो काय असतो? कर्ता असतो. जसा मारणारा कोण? कोण? राजा. तर राजा हा काय आहे इथं? कर्ता, क्रिया करणारा. आला लक्षात? मग मारण्याची क्रिया कोणावर झाली? शिपायावर. तर क्रिया ज्याच्यावर झाली त्याला काय म्हणतात? कर्म. आलं लक्षात? आणि क्रियापद हा भूतकाळी क्रियापद आहे, मारले. आलं लक्षात? अशा प्रकारे वाक्यात कर्ता कर्म शोधतात. समजला? ठीक आहे. राजाने शिपायाला मारले. या वाक्यामध्ये राजा कर्ता, शिपाई कर्म, मारले भूतकाळी क्रियापद. समजला? आलं लक्षात? अशा प्रकारे तो सॉल्व करतात. मग याला हा कोणता क्रियापद आहे? मग सकर्मक क्रियापद आहे. का बरं? कारण या वाक्याला अर्थ पूर्ण करण्यासाठी शिपाई या कर्माची आवश्यकता भासली. समजला? ठीक है. पॉइंट टू पॉइंट समझने का, पॉइंट टू पॉइंट समझने का, जो पॉइंट नहीं समझे उसको फिर से समझाने का. समजला? आता इथं बघा, आता हे झालं, इथं कर्म आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण निघाला. इथं बघा, श्रावणीला थंडी वाजते.
वाटते. आपल्याकडे वाटते म्हणतात, तिकडे वाजते म्हणतात. आलं लक्षात? पुन्हा मुंबई जर तिकडे जर गेले तर वाटते नाही म्हणत, तिथं वाजते. आता थंडी कशी वाजणार? अशी वाजते ना थंडी, म्हणून वाजते म्हणतात. आलं लक्षात? आवाज येत आपल्याकडे काय म्हणतात? वाटते. ठीक आहे. तर हे आपापल्या प्रकारचे आहेत ते क्रियापद. तर हे जे वाजते किंवा वाटते हा जो क्रियापद आहे हा अकर्मक आहे. मला सांगा, इथं श्रावणीला थंडी वाजते, वाजणारी काय? थंडी. वाजणारी काय? थंडी. तर थंडी हा इथं कर्ता आहे. थंडी काय आहे? कर्ता. लक्षात ठेवायचं, थंडी कर्ता आहे. इथं श्रावणी कर्ता नाही आहे. श्रावणी करता नाही आहे. इथं वाक्यामध्ये समजून घ्या, करता शोधा असा जर प्रश्न आला की मग अशा प्रकारे शोधायचं, वाजणारी काय? थंडी. आलं लक्षात? तर मग इथं थंडी आहे, इथं करता, कर्म नाही. कर्म नाही. बरं, एखादा वाक्य हा सकर्मक आहे की अकर्मक आहे हे कसे ओळखतात? सिंपल वे आहे. कर्त्याला ने प्रत्यय लावा, वाक्य भूतकाळी करा, झाला तर सकर्मक, नाही झाला तर अकर्मक. उदाहरण, आता बघा, राजा शिपायाला मारतो. राजा दिसते का बोर्ड तिथं व्हिडिओवर? राजा शिपायाला मारतो. हा बघा, हा क्रियापद वर्तमानकाळी आहे. आता याला काय करायचं? आता हा वाक्य सकर्मक आहे का हे आता ओळखायचं आहे. तर मग इथं कर्ता कोणता आहे? राजा आहे की नाही? त्याला ने क्रियापदला ने प्रत्यय लावा. राजा ने शिपायाला मारले. झाला का नाही? क्रिया वाक्य भूतकाळात झाला की नाही? म्हणून हा जो वाक्य आहे हा सकर्मक आहे. आलं लक्षात? आता या वाक्याला बघा, श्रावणीला थंडी वाजते, तर या वाक्याचं थंडी करता आहे. आता कर्त्याला ने प्रत्यय लावा, वाक्य भूतकाळी करा. होते का? तर श्रावणीला थंडीने वाजले. वाक्य झाला का कंप्लीट? नाही झाला ना? तर म्हणून हा अकर्मक आहे. एवढा सिंपल वे आहे बेटा. एखादा वाक्य घ्यायचं, त्याला भूतकाळात करायचं. जर तो झाला भूतकाळी तर सकर्मक, नाही झाला भूतकाळी तर अकर्मक. आलं लक्षात? दुसरं, राजाला मुकुट शोभतो. तर हा कोणता वाक्य आहे? अकर्मक वाक्य आहे. हा अकर्मक क्रियापद आहे. शोभणारे काय? मुकुट. शोभणारा काय राजा आहे का? नाही, शोभणारे आहे मुकुट. शोभणारे काय? मुकुट. तर या वाक्यात मुकुट काय आहे? कर्ता. आलं लक्षात? समजून घ्या, हाच वाक्य जर असा असता, मुकुटाने राजा शोभला. मुकुटाने राजा शोभला, हा सकर्मक आहे. मुकुटाने राजा शोभला. आला लक्षात? मुकुटाने राजा शोभला. ने आहे, मग हा कर्ता कर्म क्रियापद, तो वाक्य सकर्मक आहे. पण राजाला मुकुट शोभतो हा वाक्य अकर्मक आहे. समजला की नाही समजला? बघा, वाक्य सकर्मक अकर्मक कसे शोधतात ते पण सांगितलं. वाक्याला कर्ता कर्म क्रियापद कसे शोधतात हे पण सांगितलं. आलं लक्षात? कॉन्फिडेंस ऐसा रखो कि क्वेश्चन देखते ही आंसर दिमाग में क्लिक करना चालू कर दे. सोचने पे मजबूर नहीं होना चाहिए. क्वेश्चन पढ़े कि इधर आंसर आना चाहिए. जैसा बघा, पक्षाने मासा पकडला, कोणता क्रियापद आहे? सकर्मक. पक्षाने मासा पकडला. आलं लक्षात? पक्षी मासा पकडतो, कोणता क्रियापद? सकर्मक. पक्षी मासा पकड़तो, सकर्मक है ना. कोई भी वाक्य को भूतकाल इसमें करो ना भैया, अगर हो गया तो सकर्मक, नहीं हुआ तो अकर्मक. दैट्स ऑल. इसमें क्या चीज़ है? आलं लक्षात? जैसा था दूसरा अजून एक वाक्य आहे, जनाबाई भाकर बनवते. जनाबाई भाकर बनवते. हे बघा, जनाबाई भाकर बनवते. तर जनाबाई भाकर बनवते, जनाबाईंनी भाकर बनवली. सकर्मक आहे की नाही?
अलग ही नहीं लगा। इस तरीके से सकारात्मक अकारात्मक सर्च करते हैं। एकदम सिंपल वे है, एकदम सिंपल वे है। बुक में पढ़ोगे तो आपको 10 दिन लग जाएगा ये सब चीज़ें समझने के लिए। बुक में पढ़ोगे तो 10 दिन लग जाएगा ये सब चीज़ें समझने के लिए। 11वें दिन मैं पूछूंगा तो फिर आप नहीं बता पाओगे। और इस तरीके से पढ़ाई करोगे तो 11वें सेकंड में आपको समझ में आ जाएगा कि कर्ता कर्मक क्रियापद कैसे सर्च करते हैं। समझ में आया की नाही आया? ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सकर्मक आणि अकर्मक असे जे वाक्य आहेत ते आपल्याला फाइंड करता येतील। समजला की नाही समजला? अजून एक प्रश्न देतो अजून, तो आता सकर्मक आहे की अकर्मक आहे समजून घ्यायचं। तुम्ही पण लाईव्ह विद्यार्थी, नाही समजला असेल तर व्हिडिओला पुन्हा बघा, ठीक आहे, वारंवार बघा, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघा। आणि जर समजला, ज्या दिवशी समजला त्याच दिवशी हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आणि हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट, पोलीस भरती 2025ची बॅच सुरू झालेली आहे। दुसरी बॅच 1 मे पासून सुरू झालेली आहे, ठीक आहे। ज्यांना पण जॉईन करायचं असेल त्यांनी हा डिस्प्लेवर नंबर आहे तिथं संपर्क साधा, तुमच्या फायद्याचा आहे। समजला?